मनोहर पर्रीकर गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून पुढच्या काही मिनिटांमध्ये शपथ घेणार आहेत। राजभवनात गोव्याचे दाखल झालेले आहेत। अमित शहा दाखल झालेत, राजनाथ सिंग दाखल झालेत, नितीन गडकरी दाखल झालेले आहेत। हा सोहळा आपण थेट दृश्य पाहत आहात पणजीच्या राजभवनातून। कार्यक्रम सुरू झालेला आहे। राज्यपाल मृदुला सिन्हा दाखल झालेले आहेत। मनोहर पर्रीकर आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला पुढच्या काही वेळातच शपथ प्रदान केली जाईल। गोव्याचे राज्यपाल मृदुला सिन्हा 13वे मुख्यमंत्री गोव्याचे म्हणून मनोहर पर्रीकर यांना मुख्यमंत्री पदाची शपथ देतील। पर्रीकर तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होत आहेत, पण यंदा त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री सुद्धा असणार आहेत। गेल्या वेळेस भाजपचं पूर्ण बहुमत होतं पर्रीकरांच्या नेतृत्वात गोव्यामध्ये, त्यामुळे उपमुख्यमंत्री नव्हता। यावेळेस 3 आमदार असलेला महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष यांना उपमुख्यमंत्रीपद सुद्धा मिळालेलं आहे। त्यासोबत गोवा फॉरवर्ड पक्ष याचे सुद्धा काही मंत्री शपथ घेतील। Honorable Governor, with your permission, Madam, the proceedings may begin. Honorable Governor, with your permission, Madam, the order of appointment of the Chief Minister may be read. Order. Number G/3 2017/268, March 12, 2017. In exercise of the powers vested under Clause 1 of Article 164 of the Constitution of India, I, Mridula Sinha, Governor of Goa, hereby appoint Shri Manohar Parrikar as the Chief Minister of the State of Goa. He will assume office. He will assume office from the date he has administered the oath of office and secrecy. Signed, Mridula Sinha, Governor of Goa. I now request the Honorable Chief Minister Designate to kindly come to the dais and take the oath of office and secrecy. ये है आपका I request the Honorable Governor to administer the oath of office and secrecy. Why? हांव मनोहर पर्रीकार देवाची सुपूत घेता की कायद्या वरवीं स्थापीत जाला अशा भारतीय संविधाना विशीं हांव खरेली श्रद्धा आनी निश्ठा बाळगितलो। हांव भारताची सार्वभौमत्व आनी एकात्मताय उन्नत राखतलो। हांव गोंय राज्याचो मंत्री म्हणून म्हजी कामां निश्ठेन आनी शुद्ध बुद्दीन निभायतलो आनी संविधान आनी कायदो हाचे प्रमाण सगळ्या तराच्या लोकांक हांव धिटायेन आनी भेदभाव तशेंच कोणाचेर संबंदी मोयपास अथवा दुस्वास बाळगिना आसतना न्याय वागणूक दितलो। हांव मनोहर पर्रीकार देवाचो सोपूत घेता की गोंय राज्याचो मंत्री म्हणून ह्या विचारा खातीर हाडलेले अथवा म्हाका कळलेली अशी कसलीय गजाल असो मंत्री म्हणून म्हजी कामां यथायोग्य निभावपा खातीर गरजेची आसात तितले सोडल्यार हांव खंयचेच व्यक्तीक अथवा व्यक्तींक प्रत्यक्षपणान अथवा अप्रत्यक्षपणान कळोवचो ना वा ताजे लागीं उक्ती करचो ना। I think I'll repeat it again for Chief Minister. हांव मनोहर पर्रीकार देवाची सोपूत घेता की कायद्या वरवीं स्थापीत जाला अशा भारतीय संविधाना विशीं हांव खरेली श्रद्धा आनी निश्ठा बाळगितलो। हांव भारताची सार्वभौमत्व आनी एकात्मताय उन्नत राखतलो। हांव गोंय राज्याचो मुख्यमंत्री म्हणून
म्हजी कामां निश्ठेन आनी शुद्ध बुद्दीन निभायतलो आनी संविधान आनी कायदो हाचे प्रमाणे सगळ्या तराच्या लोकांक हांव दितायेन आनी भेदभावा बगर तशेंच कोणाचेच संबंदी मोयपास अथवा दुस्वास बाळगिनासतना न्याय वागणूक दितलो. हांव मनोहर पर्रीकार देवाची शपथ घेता की गोंय राज्याचो मुख्यमंत्री म्हणून ह्या विचारा खातीर हाडटले अथवा म्हाका कळटली अशी कसलीय गजाल असो मुख्यमंत्री म्हणून म्हजी कामां यथायोग्य निभावा खातीर गरजेची आसात तितले सोडल्यार हांव खंयचेच व्यक्तीक अथवा व्यक्तींक प्रत्यक्षपणान अथवा अप्रत्यक्षपणान कळोवचो ना ताजे लागीं उक्ती करचो ना. मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे. त्यांच्या बाजूला गोव्याचे मावळते मुख्यमंत्री जे निवडणुकीत पराभूतही झाले लक्ष्मीकांत पार्सेकर आहेत. मनोहर पर्रीकरांच्या करिअरवर राजकीय आतापर्यंत प्रवासावर निर्णय एक लक्ष देऊयात. 1955 मध्ये जन्म आहे त्यांचा. म्हापसात त्यांचा जन्म झाला. त्याच मतदारसंघातून आता पुढच्या काही वेळामध्ये नंतर ते निवडणूक लढवून पुन्हा एकदा विधानसभेत याचा प्रयत्न करणार आहेत. गोव्यातच शालेय शिक्षण त्यांचं झालं. मुंबई IITतून ते अभियांत्रिकीचे पदवीधर आहेत. पण या सगळ्या काळामध्ये ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम करत होते. राम जन्मभूमी आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यातून भाजपची एक जी फळी निर्माण झाली, महत्त्वाची दुसरी फळी, त्यापैकी एक मनोहर पर्रीकर. The following as ministers on advice of the Chief Minister: Shri Ramakrishnan Dhablekar, Shri Vijay Sardesai, Shri Francis D'Souza, Shri Manohar Azgaonkar, Shri Rohan Kaunte, Shri Panduram Matkaikar, Shri Govind Gaude, Shri Vinod Palyankar, Shri Jayesh Salgaonkar. They will assume office from the date they administered oath of office and secrecy. Mridula Sinha, Governor of Goa. त्यामुळे मनोहर पर्रीकर सर्वोच्च मंत्रिपदाचा काल राजीनामा दिल्यानंतर आज 13वे मुख्यमंत्री झालेले आहेत गोव्याचे. 16 पर्यंत म्हणजे पुढच्या 48 तासात परवा त्यांना बहुमत सिद्ध करून दाखवायचं आहे गोव्यामध्ये.